आमच्या रायगड गाईड संघटनेकडून मला आमंत्रित केलं इथे तुम्हाला या गडाबद्दल आणि जावळी खोऱ्याबद्दल माहिती देण्यासाठी. तर तुमच्या शाळेचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि या परिसराच्या माहितीला सुरुवात करतो. तर एक तुम्हाला मुलांना सांगू इच्छितो, शिक्षक वर्ग शिकवण्याची पद्धत वेगळी असते आणि गाईड माहिती सांगायची पद्धत वेगळी असते. मजाक म्हणून कोणी घ्यायचं नाही आणि मजाकाच्या गोष्टीच नाही आहेत. ही माझी पहिली सूचना आहे तुम्हाला. बरोबर, तुम्हाला काही विचारायचं असेल 100% विचारा, मी सांगण्याचा प्रयत्न करीलच. तुम्हाला इतिहासाची आवड आहे ना? इतिहासाची, भूगोल, सगळ्या विषयाची, पण इतिहासाची पण आवड असायला हवी. तर आपण आता सुरू करूया, पाहूया आजचा रायगड. आपण आज रायगडच पाहणार आहोत. बरोबर, तर आता सुरू करण्यापूर्वी आपल्यामध्ये एक जोश पण असायला हवा. कारण कोणी असं एकदम काहीतरी विचित्र मनाने की लक्ष न देऊन त्या माहितीचा विल्हेवाट लावणे असं पण व्हायला नको तुमच्यामध्ये. तर तुमच्यासाठी मी एक जोश तयार करून देतो. आपण शिवछत्रपतींची एक गर्जना देतो आणि मग मी तुम्हाला माहितीला सुरुवात करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता माझा एकट्याचा आवाज, आपल्यामध्ये ताकद असायला हवी. बरोबर की नाही? आपण रायगडाकडे वळूया की रायगड पाहण्यापूर्वी आपल्याकडे काय असायला हवं, रायगड कसा पाहावा, रायगड पाहत असताना काय काय गोष्टी बाळगाव्यात याची पण सूचना तुम्हाला सांगतो. की पाहावा रायगड एकदा, पाहावा रायगड एकदा, अन्यथा जन्म व्यर्थ आहे. इकडे तिकडे कुठे नको पाहू, तिथेच खरा स्वर्ग आहे. आपण स्वर्गातच आल्यासारखं वाटतोय ना? जणू त्या काळचा धर्तीवरचा स्वर्ग आहे. स्वर्ग आलेला शिवभक्त या रायगडाची माती कपाळाला लावून जातो, इतकी जागा पवित्र आहे. का? वारकरी संप्रदायामध्ये मुलांना सांगितलं जातं की माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी करावी, चारीधाम करावा, काशी यात्रा कराव्या. त्या तर कराच, पण ज्यांच्यामुळे ती देवालय सुरक्षित राहिली त्या राजाची रायगड वारी सुद्धा एकदा करावी. त्यांच्या समाधीला येऊन डोकं टेकवावं, इथली माती कपाळी लावावी. हेच आज मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. गडावर तुम्ही उद्या जाणार आहात, ती सूचना तुम्हाला मी उद्या सांगेन. पण एक सांगतो की गड फिरत असताना पाण्याने जर का बाटली तुम्ही भरून गडावरती नेऊ शकता ना? भरलेली बाटली पाण्याची गडावर नेऊ शकता. मग रिकामी बाटली आपण गडावरनं खाली का आणू शकत नाही? आणू शकतो ना? आणि हे जर तुम्ही सर्वांनी गडावर केलात तर महाराष्ट्रातले गड किल्ले स्वच्छ आणि सुंदर बघायला मिळतील का नाही? म्हणून आपल्याला सांगावंसं वाटतं, उद्या तुम्ही कशा पद्धतीने रायगड बघाल. मी असेल तुमच्या सोबत आणि कोणी असेल, पण रायगड बघताना पाळायच्या सूचना की गड म्हणजे हे अवघड ठिकाणं असतात. कुठेतरी टवाळ टिंगाळ्या म्हणतात ना, अशा गोष्टी करायच्या नसतात. कारण वास्तू जपणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही गडाच्या पायथ्याशी रायगडवाडी गावामध्ये आहात. शिवकालीन हे रस्ते आहेत. त्या लोकांच्या इकडून सुद्धा पाऊलखुणा लागले आहेत. पाऊलखुणा म्हणजे समजलं की आज ते राजे नसतील, ते सरदार जरी नसतील, पण त्यांच्या पाऊलखुणा मात्र या वाटेला जिवंत आहेत. वाटेला जिवंत आहेत. आता या रायगडाला वरती आपण गडाच्या पायथ्याशी आहोत. या रायगड किल्ल्याला समुद्र सपाटीपासून उंची लाभले 2851 फुटाची. आणि आता तुमची इथे गाडी पार्क आहे, आपण भूतलावरती आहोत. इथून या गडाची उंची आहे 1375 फुटाची सरळ मोजली तर. आणि पायी मार्ग जो आहे ना, हा 3.5 किलोमीटरचा आहे. 2360 पायऱ्या किल्ल्यावर जाण्यासाठी, आणि तेवढ्या पायऱ्या चढायला 1.5 ते 2 तास लागतात. गडाचा जो वरचा टॉपचा एरिया आहे ना, 100 एकरामध्ये. एकराचा हिशोब माहिती तुम्हाला? 100 एकर त्या किल्ल्यावर फिरायचं म्हटलं तर अख्खा दिवस सुद्धा कमी पडतो. आता समजा वरचा भाग सोडा, तुम्ही पायथ्याशी आहात. रायगडाला चारही बाजून, आता रात्रीची वेळ, रायगडाला चारही बाजूंनी डोंगरांच्या रांगेने वेढलेलं आहे. त्या रांगेला कोणत्या रांगा म्हणतात माहिती का? सह्याद्री पर्वत. आणि त्यातली कुठलीही पर्वत रांग या रायगडाला मात्र जोडलेली नाही. बघा चारही बाजूनी फिरून बघा रायगडाची 17 किलोमीटरची प्रदक्षिणा सुद्धा लोक करतात. कुठलीही पर्वत रांग या किल्ल्याला जोडलेली नाहीये. म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची दुसरी राजधानी या रायगडाची निवड केली. रायगडाचं पहिलं नाव काय होतं? वाचले का तुम्ही? जुनं नाव काय होतं? रायरीश.
आणि या गडाला पहिल्या 14 नावांनी ओळखत होते. ही नावं तुम्हाला सांगतो. आता ही वर गडावर गेल्यानंतर तर काही संबंध येत नाही. रायगडाला पहिली काय नाव होती? पहिलं नाव तनस, राशीवटा, नंदादीप, जम्बूदीप, बदेनूर, राहीर, शिवलंका, पूर्वेकडील जिब्राल्टर, इस्लामगड, भिवगड आणि रायगड. रायगड हे नाव छत्रपतींनी ठेवलं, पण रायगड नाव बदलण्या अगोदर याला रायरी नावाने ओळखायचे. आणि जेव्हा या मुलखाला रायरी म्हणून ओळखत होते ना, त्यावेळी या प्रांतावर, प्रांत म्हणजे नुसताच किल्ला नाही आला, प्रांत म्हणजे मुलूक, या मुलखाचे जे राजे होते ते जावळीचे चंद्रराव मोरे. हे चंद्रराव मोरे कोणाचे सरदार होते माहितीये का? त्यावेळेला विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार होते. आणि विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार चंद्रराव मोरे हा त्यांचा किताब होता. त्याचं नाव मूळ होतं यशवंतराव मोरे. भिवंडी माहितीये तुम्हाला? मुंबईजवळ भिवंडी. भिवंडी ते सावंतवाडी, कोकणचा राजा त्यावेळी चंद्रराव मोरे होता. त्यावेळी मराठ्यांची राजधानी कुठे होती माहितीये का? पुणे जिल्ह्यामध्ये राजगड किल्ला. राजगडाचं पहिलं नाव होतं मुरुंबदेवाचा डोंगर, तसं याचं रायरी होतं. पण शिवाजी महाराजांनी हा किल्ला जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडनं 1656 साली जिंकला. तर जिंकला म्हटल्यानंतर का असा अलगद दिला असेल का? लढाई करावी लागली. आणि ही लढाई भोरघाटाच्या पायथ्याशी शिवतरगड म्हणून आहे. माहितीये का शिवतरगडीचा इतिहास माहितीये तुम्हाला? रामदास स्वामी, कल्याण स्वामी यांनी जो दासबोध ग्रंथ लिहिला, त्या जावळी खोऱ्यामध्ये ही लढाई झाली मराठ्यांमध्ये. आणि 1656 साली महाराजांनी हा पूर्ण मुलूक जिंकला. आणि मग स्वराज्याची राजधानी त्या रायगड या ठिकाणी निर्माण केली. त्या गडाचे इंजिनियर कोण होते माहितीये का तुम्हाला? हिरोजी इंदुलकर. तरी तुम्हाला उद्या गडावर मी सांगणारच आहे. त्याच्यापूर्वी सांगतो बघा, रायगडाला येणारे अनेक घाट मार्ग आहेत. आता गाडी रस्ते, पूर्वी होते का गाडी रस्ते? आता आपल्या तुमच्या पाठच्या साईडला कावल्याची खिंड आहे, कोकण दिवा आहे. कारण पुणे सुपे परगणाकडून येणारा जो मार्ग होता घोडदळाचा, पायदळाचा, ती कावल्या खिंड इकडे आहे. इथेच मागच्या साईडला बोचगळीची नाळ आहे, त्याच्या पलीकडे बोराट्याची नाळ आहे, शेवंत्या घाट आहे. म्हणजे तो पुण्यावरनं उतरणारा मार्ग होता कोकणामध्ये. आणि असे घाट माते हे गडावरनं बघता येईल. आता रात्रीच्या वेळी इकडे आहे कावल्या खिंड, समोर आहे बोचगळी खिंड, पलीकडे आहे बोराट्याची नाळ आणि त्याच्या पलीकडे आहे शेवंत्या नाळ. अशा वाटेने त्यावेळी घोडदळ या गडाकडे यायचे. आणि या तुम्ही जे आता बसलात ना, हा जो मुलूक आहे हे जावळीचं खोर आहे. हे जावळी खोरं नुसतं ह्या भागापुरतं नाहीये. सातारा जिल्हा, वाचून तर माहिती असेल, सातारा जिल्हा प्रतापगडाच्या पायथ्यापासून, प्रतापगडाचा इतिहास माहितीये तुम्हाला? प्रतापगडाच्या पायथ्यापासून, वाई तालुक्यापासून ते रायगडाच्या उत्तरेच्या कोकण दिव्यापर्यंत हा खालचा जो भूभाग होता ना गडाचा, हे जावळीचं खोरं. जावळी खोरं म्हटलं, एवढं घनदाट जंगल या गडाला लाभलं होतं की त्या काळामध्ये सूर्याचं किरण सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचत नव्हतं. एवढं घनदाट जंगल होतं. असं अस्वल माहितीये तुम्हाला? अस्वलाच्या केसात हरवलेली ऊस सापडेल, पण पूर्वी या जावळी प्रांतावर मोकाट सोडलेला हत्ती सापडणं सुद्धा अशक्य होतं. एवढं घनदाट जंगल होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची दुसरी राजधानी या रायगडाची निवड केलेली आहे. हे लक्षात असावं. आता कावल्या खिंडीची जो तुम्हाला कावल्या बावलीची जी खिंड ना, त्याचा एक इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी, आज त्रिपुरा पौर्णिमा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुलांनो जेवढ्या लढाया केल्या त्या अमावस्या आणि पौर्णिमेला. आजची पौर्णिमा आहे, कोणती पौर्णिमा आहे? त्रिपुरा पौर्णिमा आहे. मग आज जरी पौर्णिमा जरी असेल ना, पण तुम्ही आता टूरला आहेत तरी पौर्णिमा अमावस्या जरी असेल तर आजी किंवा आई म्हणते बाळा बाहेर जाऊ नकोस, आज पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, वाईट वेळ आहे म्हणतात ना, असे म्हणतात की नाही? पण शिवाजी महाराजांनी ते केलं नाही. जेवढ्या लढाया केल्या त्या अमावस्या आणि पौर्णिमेला. त्या अमावस्या पौर्णिमेच्या दिवसाची खासियत काय माहितीये का? मुघल फौजा मद्यप्राशन करून बेशिस्त असायच्या आणि अशा संधीचा फायदा मराठ्यांनी घेतला. त्याला कोणता कावा म्हणतात माहितीये का? गनिमी कावा. म्हणून लढावं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आणि मरावं तर छत्रपती संभाजी महाराजांसारखं. संभाजी महाराजांना कोणी मारलं? औरंगजेबाने. संभाजी महाराजांची हत्या केली का वध झाला? हत्या केली, बरोबर.
काही लोक वध म्हणतात. वध वध कोणाचा होतो मुलांना माहिती का? राक्षसाचा होतो. संभाजी महाराजांना त्यांचे सख्खे मेवणे गणोजी आणि कान्होजी, हे म्हणजे कुठलं नातं माहिती? मेवणा म्हटल्यानंतर काय होतं? एक नातं जुळलं जातं. येसुबाईंचे भाऊ, येसुबाई कोण? संभाजी महाराजांच्या पत्नी, यांचे भाऊ गणोजी आणि कान्होजी याने छत्रपती संभाजी राजांना मोगलांना पकडून दिलं. सुपे परगण्याच्या आमिषापाय, आमिष म्हणजे समजलं तुम्हाला? काहीतरी घेण्यासाठी सख्या मेवण्यांना पकडून दिलं आणि औरंग्याने छत्रपती संभाजी राजांना अशा बेरहमीने हाल करून मारलं. मुलं माहितीये का तुम्हाला? अंगावरची चामडी काढली, डोळ्यात ताप्या सळ्या टाकल्या, जीभ कलम केली आणि धडाचे वेगवेगळे धड केले. त्याला काय म्हणतात? हत्या. हत्या. संभाजी राजाने एवढं हाल करून त्या औरंग्याने मारलं आणि औरंग्या जिंकून सुद्धा हारला. आता संभाजी राजाने मारल्यानंतर त्यांनी कुठली तरी लढाई जिंकली ना, पण जिंकून सुद्धा हारला आणि संभाजी महाराजांचा हत्येचा जोश लोकांनी घेतला मराठ्यांनी आणि जोशाने जोमाने पुन्हा लढायला सुरुवात केली. मग मराठी हारले का? लढतच राहिले. मग संभाजी राजांना मारल्यानंतर औरंगजेब पस्तावतो. उस संभा को मार के मैंने क्या हासिल किया? काहीच नाही मिळवलं त्यांनी. आणि तो आपल्या बायकोला छत्रपती संभाजी राजांविषयी सांगत होता, औरंगजेब बादशाह की बेगम साहिबा, उस दक्कन में शाहजी के बेटे शिवाजी ने एक संभा को जन्म दिया ना, वैसा संभा मेरे घर में पैदा होता तो मैं पूरे हिंदुस्तान पे राज करता था. सचमुच छावा वो शेर का. छावा कोणाला म्हणतात? छत्रपती संभाजी राजांना. म्हणून लढावं तर छत्रपती शिवरायांसारखं आणि मरावं तर छत्रपती संभाजी राजांसारखं. तर लढावं कसं शिवरायांसारखं? तर अमावस्या पौर्णिमेच्या त्या अंधाऱ्या रात्रीचा मराठ्यांनी फायदा करून स्वराज्य मिळवलं आणि संभाजी राजाने आपल्या स्वतःचा प्राण दिला पण धर्म स्वीकारला नाही. नाही ना? बरोबर. तर तसंच आपण आता आहे जावळीच्या खोऱ्यामध्ये. आता जावळीच्या खोऱ्याचा पुढचा इतिहास आहे. तुम्ही कधी बघा प्रतापगड बघितला असेल. आज पण मोठा दीपोत्सव प्रतापगडावरती सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज नाव माहितीये तुम्हाला ऐकून? उदयनराजे भोसले नाव ऐकून माहितीये का? सातारचे महाराजांचे 13वे वंशज आणि दमयंती राजे भोसले तर त्यांच्या पत्नी आणि कल्पना राजे भोसले त्यांच्या आई, त्यांचा मोठा उत्सव आज प्रतापगडाच्या पायथ्याशी. कारण तो प्रतापगड किल्ला हा त्यांच्या ताब्यामध्ये, कारण त्यांची ती प्रॉपर्टी आहे बघा. कारण प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी कोणाला मारलं माहितीये तुम्हाला? अफजल खानाला. अफजल खान कुठून आला होता? विजापूरवरून आला होता. कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून नेण्यासाठी. पण ते काय त्याला जमलं नाही. मराठ्यांच्या चलाकी आणि चतुरीने त्याला फसवलं. कारण त्यांनी एवढं तिकडनं सैन्य आणले होते विजापूरवरनं. येताना त्यांनी काय केलं होतं माहितीये का? शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी कोणाचीच ताकद नव्हती. कारण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ही शपथ कुठे घेतली मुलांनो? पुण्याजवळ रायरेश्वर मंदिर आहे. भोर पासून रस्ता चालू आहे तिकडे छोटस एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये असेच तुमच्यासारखे सवंगडी एकत्रित घेतले आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली रायरेश्वरावर. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. तो तोरणा किल्ला पुण्यामध्ये आहे. त्या गडाला पहिलं नाव होतं प्रचंडगड. सुरुवात महाराजांची तुम्हाला सांगतो. आणि मग छोटे मोठे सवंगडी एकत्रित करून छुपे हल्ले करून मोगलांना अनेक त्रास देऊन त्यांच्या काही जागा मिळवून तिथे लोकांना राबवायला दिल्या. आणि असेच आहे मराठ्यांचे. त्यावेळी विजापूरकरांना सण होत नव्हते. कोण विजापूरकर? विजापूरची आदिलशाही. आदिलशाहीचा म्हणजे केवढा मोठा दरबार होता. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय? शहाजीराजे भोसले हे त्यांचे सरदार होते. पण त्यांनी दरबारात शहाजीराजांना बोलावून घेतलं. कोणी? विजापूरकरांनी. तुमच्या मुलाचा बंदोबस्त करा. छत्रपती शहाजीराजे भोसले काय म्हटले? त्याचा बंदोबस्त तुम्हीच करा. आणि मग आदिलशाही इतकी चिडली होती ना, तिने दरबार बोलवला. कोळसासाठी? शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी. आता शिवाजी महाराजांचे हे छुपे हल्ले त्या प्रत्येकाने पाहिलेले होते. त्यांना कोणाचीच हिंमत होत नव्हती. परंतु त्या अली आदिलशहाने विजापूरमध्ये एवढा मोठा दरबार भरविला. जसं आता तुम्ही बसलात तिथे 5-5 लाख
फौज बसत असायची, असे मोठे दरबार होते त्यांचे. आणि त्यामध्ये तिने म्हटलं होतं एक विडा तयार केला होता आणि तो त्या दरबाराच्या मध्यभागी ठेवला. आणि तो जो विडा म्हणजे शिवाजी महाराजांना पकडण्याचा होता. माहिती ना, एक शर्त लागते, मी जिंकतोय का ते जिंकतोय, शिवाजी महाराजांना पकडण्याचा होता. तर तो विडा उचलण्याऐवजी त्या अली आदिल शहाने दरबार बोलवला आणि दरबाराच्या मध्यभागी तो विडा ठेवला आणि तिने अनाउन्स केलं, उस शहाजी के बेटे शिवाजी को कोई जिंदा कोई मुर्दा पकड़ के या बीजापुर में हाजिर करेगा, इसको बहुत बड़ा इनाम मिलेगा. आणि त्यावेळी कोणाचीच हिंमत होत नव्हती. कोणी याच्या तोंडाकडे पाहतंय, कोणी त्याच्या तोंडाकडे पाहतंय. त्याच्यामध्ये एक 7 फूट 11 इंच उंचीचा पोलादी मनगडाचा एक सरदार उठला त्या दरबारातून. त्याचं नाव होतं खविंद खान. अफजल खान हे त्याचं नंतरचं नाव बघा. तो म्हणला, हा मैं शिवाजी को पकड़ के बीजापुर में हाजिर करूंगा. आणि तो विडा उचलला आणि जिरे टोपामध्ये रोवला. खायचा नसतो. आणि मग त्याच्याकडे लागणारा पैसा, लागणारी सामुग्री, लागणारी फौज विजापूरवरनं निघाली. आणि निघाल्यानंतर तो नुसताच महाराजांना पकडण्यासाठी नव्हता आला, त्याने मराठ्यांच्या जमीनदोस्त जागा करत आला, आया बहिणींची इज्जत लुटीत आला. तो तुळजापुराकडून जेव्हा आला ना, तुळजापूरचं भवानीचं मंदिर माहिती का, त्या भवानी मंदिरातली भवानीची मूर्ती जात्यामध्ये भरडली होती त्यांनी. आणि तीच बातमी पंढरपुरातल्या विठ्ठलाच्या पुजाऱ्यांना कळाली. त्या लोकांनी विठ्ठलाची मूर्ती एका विहिरीच्या काठाला नेऊन ठेवली. आणि अशी अनेक देवालये उद्ध्वस्त करण्याचं, चाळ करण्याचं कारण काय होतं, हे जर मराठ्यांची देवालये उद्ध्वस्त केली तर शिवाजी स्वतः चालून आपल्यावरती येईल आणि त्याला मुठीत पकडून आपण विजापूरला घेऊन जाऊ. हे कोणी केलं, त्या अफजल खानाने. आणि अफजल खानाला ते काय शिवाजी महाराज सगळे पाहत होते राजगडावरून. आणि मग त्याला भेटीचा दिवस ठरवला जावळीच्या खोऱ्यामध्ये. जावळी खोरे हे प्रतापगडाच्या पायथ्यापासून सुरू झालं. एवढा सुंदर, जसा आता आपण हा शामिना, असा इतका सुंदर शामिना बनवला. आणि अफजल खानाची उंची किती होती, 7 फूट 11 इंच. आणि एवढा अफजल खान तिथे घाईने शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आला. पण शिवाजी महाराजांना माहित होतं हा भेटीच्या वेळी दगा करणार आहे दगा, असं माहितीच होतं. कारण तो आपल्या पकडण्यासाठी आले. भेट काय सुरळीत होणार नव्हती. पण अफजल खानाचे 15,000 फौज मराठ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अडगवून ठेवली होती. भेटीच्या वेळी 10-15 लोकच त्या शामिन्यामध्ये येणार होते. शिवाजी महाराजांचा बॉडीगार्डचं नाव काय होतं माहितीये का, जीवा महला. आणि त्या अफजल खानाच्या बॉडीगार्डचं नाव होतं सय्यद बंडा. आणि त्या शामिन्यामध्ये ज्यावेळी त्यांची भेट करण्याची ऐवजी शिवाजी महाराजांना आलिंगन देत असताना, आलिंगन म्हणजे समजलं ना, आपण एकामेकाला भेटतो ना, असं आलिंगन होत असताना अचानक छत्रपती शिवाजी महाराजांची मान त्याने डाव्या बगलेमध्ये दाबली आणि चोरून आणलेली जी कट्यार होती ती पाठीमध्ये खुपसण्याचा प्रयत्न करत होता तो अफजल खान. पण शिवाजी महाराजांनी त्या अंगरख्याच्या आतमध्ये लोखंडी चिलखत घातली असल्यामुळे त्याच्यावरनं कट्यार सरकली आणि लांब जाऊन पडली. मग शिवाजी महाराज आपल्या सिंहासारख्या ताकदीनुसार त्या महाराजांची उंची म्हटल्यानंतर इतकंच लागत होते. शिवाजी महाराज खाली वाकून अफजल खानाचा वाघ नखानी कोथळा बाहेर काढला आणि तिथून महाराज सटकले. ते पाहिलं त्याच्या उर्फ सय्यद बंडानी की त्याच्या बादशाहचा, त्या अफजल खानाचा दगा झालेला आहे, पण तो शिवाजी महाराजांवरती चाल करून आला. आणि ते पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॉडीगार्ड जीवा महालाने. त्या जीवा महाला दानपट्ट्यामध्ये फार हुशार होता. तो जेव्हा पट्टा फिरवत होता ना, तो उर्फ सय्यद बंडा जीवा महाला धावत येऊन त्याच्या वरच्यावर हात उडवला. म्हणून म्हटलं जातं, होता जीवा म्हणून वाचला शिवा. ही तयार झाली अफजल खानाची. आणि एवढे मोठे पराक्रम होत असताना शिवाजी महाराजांनी लोक संघटित केले, एकत्रित केले आणि स्वराज्याची स्थापना केली. त्या रायगडाची खासियत काय आहे, रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. वाचले का राज्याभिषेकाबद्दल तुम्ही? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख माहिती आहे तुम्हाला? 6 जून 1674. आजही दरवर्षी या किल्ल्यावर एवढा मोठा कार्यक्रम होतो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो नाही लाखो लोक या गडावर येतात त्या राज्याभिषेकाला. एवढी गर्दी असते कारण वरती लोकांना जागा राहत नाही, खालून लोक दर्शन करतात त्या राज्याभिषेकाच्या पालखीचे. एवढी लोक असतात. म्हणून तुम्हाला सांगतो मुलांनो, रायगडासारखे छत्रपती शिवाजी महाराजांनी 48 किल्ले बांधले आणि 300 किल्ले जिंकले. आता हे करण्यासाठी शिवाजी महाराजांना देवाने आयुष्य तरी किती वर्ष दिलं होतं? किती वर्ष सांगा? 50 वर्ष. 50च वर्ष. मग 50 वर्ष शिवाजी महाराजांनी सर्व हे कार्य केलं का?
नाही ना, त्यातलं काहीतरी बालपण पण असेल ना त्यांना. 20 वर्ष बालपणामध्ये गेले, उरलेल्या 30 वर्षामध्ये हे सर्व केले. हे कशामुळे? तर तुम्हाला मी आता जे त्यांचे छुपे हल्ले आणि ते चाळे या पद्धतीने केले, कारण अशा पद्धतीने महाराजांनी हे सगळं निर्माण केलं. पण ते 48 किल्ले बांधले आणि 300 किल्ले जिंकले, पण आजही मुलांनो तुमच्या या वयात जाऊन त्यांच्या किल्ल्यावर कुठलाही बघा, तिथे गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी काहीच केलेलं नाही, रयतेच्या रक्षणासाठी. परंतु हेच पाहून तुम्ही हैदराबादच्या निजामशाहीच्या किल्ल्यात जावा, विजापूरच्या गोलकोंड्यामध्ये जावा, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जावा. तिथे गेल्यानंतर तिथला गाईड सांगत असतो की या ठिकाणी या बादशाने रंगमहाल बांधले आणि त्या महालात त्याने बायका नाचवल्या. पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 348 किल्ल्याच्या ताकदीवर त्या महाराष्ट्रातील बायका वाचवल्या. ही अभिमानाची गोष्ट नाही का? अभिमानाची गोष्ट. तुम्ही इतिहास वाचताना कधी वाचले का? शिवाजी महाराजांच्या दरबारात कधी स्त्री नाचवली गेली? त्यांच्या राज्यात परत स्त्रीला कोणाचा दर्जा दिला जायचा? आईचा आणि बहिणीचा. पण शत्रूच्याही बायका महाराजांचा आदर करत होत्या. असा चारित्र्य संपन्न राजा यांची या गडावर समाधी आहे. एक थोडासा किस्सा आहे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा. वाचले का त्याबद्दल तुम्ही? कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा असा किस्सा आहे की मराठ्याने छापा टाकला कल्याणच्या सुभेदाराच्या वाड्यावर. पण त्या वाड्यावर छापा टाकल्यानंतर त्या कल्याणच्या सुभेदाराची सून एकटीच असल्यामुळे ती घाबरली. आता ती स्त्री म्हटल्यानंतर घाबरल्यानंतर ती तिचा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुठेतरी लपण्याचा प्रयत्न करत असेल ना, आणि तो तिने केला. ती एका पेटाऱ्यामध्ये जाऊन लपली. तेच पेटारे मराठ्यांनी उचलले आणि आणले. आणि ज्यावेळी त्या संपत्तीचा हिशोब चालू असताना त्या पेटाऱ्यातून सुंदर स्त्री घाबरत बाहेर पडली. पण त्या मराठ्यांनाही वाटलं ही अमानत राजांकडे पेश करावी. तिला रायगडे आणण्यात आलं. ज्यावेळी महाराजांनी तिला दरबारात तिला आणण्यात आलं ना, शिवाजी महाराजांनी तिला पाहिलं, त्या सुंदर स्त्रीला, आणि जवळ बोलावलं आणि काय म्हटलं माहितीये का? अशाच जर असत्या माता आमच्या रूपवती, आम्ही सुंदर दिसलो असतो छत्रपती. कोणाचा दर्जा दिला? आईचा. म्हणून शत्रूच्याही बायका महाराजांचा आदर करत होत्या. असा चारित्र्य संपन्न राजा यांची इथे राजधानी होती. जेव्हा रायगडावर शिवाजी महाराजांचा मृत्यू कुठे झाला? रायगडावरच झाला. तारीख आहे 3 एप्रिल 1680 रोजी. चैत्र पौर्णिमा होती. हनुमान जयंतीचा दिवस होता. या दिवशी किल्ल्यावर महाराजांचं निधन झालं. त्यावेळी बरीचशी मंडळी गडावर होती, पण 3 दिवस बातमी गडावरून खाली आली नव्हती. या रायगडावर गडाचा मध्येच एक गेट, महादरवाजा हा बंद केला होता. कारण का आली नव्हती? त्याचं कारण माहिती का? शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी जर परप्रांतीयात गेली, म्हणजे शत्रूपर्यंत पोहोचली, तर या दुःखाच्या प्रसंगी तो आक्रमण करेल इथे शत्रू. आणि त्या दुःखाच्या प्रसंगी आपण निशस्त्रीय असल्यामुळे ही राजधानी निघून जाईल. म्हणून 3 दिवस गडावरनं बातमी खाली आली नव्हती. परंतु ती बातमी खाली न येता वाऱ्यासारखी निघाली आणि कुठे? दिल्लीच्या दरबारात जाऊन पोहोचली. कोणाच्या? औरंगजेबाच्या. शिवाजी राजांचा मृत्यू रायगडावर झाला. इतका गडावर मोठा हंबरडा फुटला. लोकांनी शोक सभा सुरू केल्या. गडावर राजांचं निधन झालं. गडावर त्यांचा अंत्यसंस्कार झाले. पण ती बातमी जेव्हा त्या बादशाला पोहोचली ना, कोणाला? औरंगजेबाला, त्यावेळी तो आनंदित व्हायला पाहिजे ना मुलांनो. तर तुमचा याच्यात कोण दुश्मन आहे? मित्रामध्ये पण थोडी दुश्मनी होती ना. तर दुश्मनाचं काही वाईट झालं तरी त्या दुसऱ्या मित्राला थोडा आनंद होतो की नाही? पण शिवाजी महाराजांचा कट्टर शत्रू असलेला तो औरंग्या शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर तो आनंदित व्हायला पाहिजे होता, पण तो दुःखी झाला. महाराजांच्या मृत्यूची बातमी त्या औरंग्याच्या दरबारात पोहोचते. दरबार चालू होता. त्याचा जासूस माहिती घेऊन येतो. जासूस म्हणजे जासूसचा अर्थ समज